नमस्कार, मी प्राध्यापक रामदास मधुकर झोळ करमाळा विधानसभेची अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असून या निवडणुकीमध्ये माझं रिक्षा हे चिन्ह आहे। मी ही निवडणूक ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना मी शेतकरी असतील, महिला असतील, युवक वर्ग असेल या सर्वांसाठी काम केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी काम करत राहणार आहे। शेतकऱ्यांसाठी मकाईचं ऊस बिल असेल, कमलाई असेल, भैरवनाथ असेल याही कारखान्यांची बिलं मिळवून देण्यासाठी आम्ही शेतकरी संघटना असेल, दशरथ अण्णा असतील यांना बरोबर घेऊन आम्ही ते काम केलेलं आहे। त्याचबरोबर या शेतकऱ्यांसाठीच उजनीचं पाणी खूप महत्वाचं आहे। ते पाणी वाचवण्यासाठी किंवा वरच्या धरणातून पाणी सोडण्यासाठी सुद्धा आम्ही आंदोलनं केलेली आहेत। आणि त्याचबरोबर पुढची महत्वाची योजना आहे ती रिटेवाडी उपसा सिंचन योजना, की ज्याच्यामध्ये आमचे मित्र कैलासवासी शहाजी माने यांनी खूप चांगलं काम त्या ठिकाणी केलं। त्यांच्याबरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून काम केलं। त्याचबरोबर त्यांनी जिथं जिथं बोलवलं त्या मीटिंगला आम्ही जाण्याचा प्रयत्न केला। त्यांच्याबरोबर रस्ता रोकोचं पण आंदोलन आम्ही केलं। त्यांनी त्या माध्यमातून निदान त्याच्या सर्वेसाठी पैसे मंजूर करावे लागले शासनाला या आंदोलनाची दखल घेऊन। आणि त्यांचं कैलासवासी शहाजी मानेंचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न निश्चितच मी इतर बाकीचे जे पदाधिकारी आहेत त्यांना बरोबर घेऊन, तिथल्या सरपंचाला बरोबर घेऊन रेटेवाडी उपसा सिंचन निश्चितच मंजूर करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे। युवक वर्गासाठी मी 2 रोजगार मेळावे घेतले आहेत, 2022 ला आणि 2024 ला। दोन्ही रोजगार मेळाव्यामध्ये जवळजवळ 500 तरुण तरुणींना रोजगार देण्याचं काम मी या मेळाव्याच्या माध्यमातून केलेलं आहे। आणि इथून पुढे युवकांना शिक्षणाची सोय असेल, युवकांना शैक्षणिक मार्गदर्शन असेल ते पण मी वेळोवेळी करत राहणार आहे। त्याचबरोबर युवकांसाठी खेळाची मैदानं जिथं जिथं जागा उपलब्ध राहतील त्याच गावकऱ्यांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी खेळाची मैदानं तयार करण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे। महिलांसाठी आतापर्यंत देवदर्शन यात्रा आपण घडून आणलेली आहे। त्याचबरोबर पुढे महिलांना बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्यात आर्थिक सक्षमता आणणं गरजेचं आहे। त्या बचत गटांना छोटी छोटी कामं देऊन त्यांना त्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सहभाग नोंदवून निश्चितच महिला सक्षमीकरणाचं काम सुद्धा मी करणार आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच मी शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी तर काम केलेलंच आहे आणि त्यांच्या पुढच्या ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यासाठी सुद्धा काम करत राहणार आहे। मतदारसंघामध्ये केळी आणि ऊस मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं आणि हे दोन्ही उत्पादने महत्वाची असल्यामुळं ते उत्पादने घेत असताना ऊसाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। त्याच्यामध्ये आदिनाथ आणि मकाई हे दोन्ही संस्था बंद आहेत। त्या दोन्ही संस्थेमधले 2000 कर्मचारी आज त्यांचे नोकऱ्या गेलेले आहेत आणि त्याचबरोबर ह्या संस्था चालू झाल्या तर नवीन पुन्हा जॉब निर्मिती होऊ शकते। ह्या संस्था चालू करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। आदिनाथच्या माध्यमातून मी सहकारी तत्व ज्यावेळेस झाला त्यावेळेस आम्ही 80,000 गाळप करून शेतकऱ्यांची बिलं, वाहन मालकांची बिलं आम्ही वेळेत दिली आणि तो कारखाना आम्ही चालू होऊ शकतो हे आम्ही त्या माध्यमातून सिद्ध केलेले। तुम्ही जर मला संधी दिली तर निश्चितच मी तुमच्या ऊसाचा प्रश्न निश्चितच दोन्ही कारखाने चालू करून मी सोडवणार आहे। त्याचबरोबर पुढचा विषय महत्वाचा, केळी संशोधन केंद्र आपल्या तालुक्यात करून केळीच्या वरती संशोधन करून जास्तीत कसं उत्पादन करता येईल, केळी निर्यात धोरण ठरवण्यासाठी आपल्याला त्या माध्यमातून मदत होणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सर्व मायबाप जनतेला विनंती करतो की आपण मला हे दोन्ही प्रश्न सोडवण्यासाठी संधी द्या। त्यामुळे आपण सर्वांनी मला येणाऱ्या 20 तारखेला 11व्या नंबरच्या समोरील रिक्षा हे बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्यावे ही नम्र विनंती। धन्यवाद।